किती छान हरभरा भाजी, हिरवी हिरवीगार. कशी बनवतात ग ही भाजी आई? भाजी ही कशी बनवायची? कोणची? ही भाजी हरभऱ्याची कशी ही बनवायची? वाळवायची, हा. वाळवायची, फटकायची, हा. आणि ती काड्या काड्या महाग, हा आणि ती पाला पाला पुढं, हा. आणि मग ती मस्त पैकी काय टाकायचं त्याच्यात? फोडणी टाकायची. हा. मीठ, मोहरी, जिरे, तेल, शेंगदाणे शेंगदाणे पुन्हा नंतर मागून. नंतर. म्हणजे आणि हाटल्याच्या नंतर पण हे होते. हाटायची कशी? म्हणजे त्याच्यात बेसन टाकायचं. बेसन टाकायचं थोडस, नाही. बेसन टाकून हरभऱ्याची सुकी भाजी असते ना, ती हाटायची. म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल, पण प्रत्येक जणाकडे वेगवेगळी पद्धत आहे. तर आमच्याकडे मराठवाड्यात फोडणी देतात ह्या भाजीला, आणि वाळल्याच्या नंतर आणि हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण सगळं टाकून बेसन टाकून ती घोटायची. हां, उकळल्यावर पाणी, फोडणी उकळल्यावर छान लागते ना सुकलेली. आणि ओली पण मस्त होते. ओली पण छान होते, पण आळ्या असतात म्हणून भीती वाटते खायला. मेथीच्या भाजीसारखी होते. हां, छान होते पण मस्त आले. किती आंब आले, त्याला आंबट पण आलाय थंडी असल्यामुळे. आणि भरपूर छान हरभरा आलाय, मस्त आलाय हरभरा. हां, पण बोट खराब होतात नाही ह्याने. थोडं बोटाला जरा फुटतात, जरा चरचरतात बोट. त्याला ग्लव्स हवेत. ग्लव्स घातले ना की बरोबर व्यवस्थित. हां, सकाळी नाही, दिवसभर. सकाळी सकाळी हां, आंब लागते म्हणून ती बोटाची ही होती. आंब लागते का? आंबटपणा. हां, चिरण्या पडतात म्हणजे हात उलतात. अशी बोट, ही बोट दोन. हां, चारी चारी. दोन आणि इकडे दोन. हो का? बरं बरं काही नाही. बरं आहे. छान आहे. सुंदर लागते. हां, बरं आहे. खोड खोड, लय मोठी खोड मला पण दे. कशाला खोडायला लावली? मी म्हणलं आल्या. दाखव किती झाले. तिकडे नेऊन टाकली का? दाखव भाजी काढून दाखव. अशी अशी दाखव. थोडी तिकडे नेली आहे ना, काही सगळी टाकली गाठोड्यात. गाठोड्यात टाकली आहे, हिरवी हिरवी भरपूर टाकली, पण तिकडे उन्हात टाकली. हा, ठीक आहे ठीक आहे. छान आहे छान आहे भाजी. वाव, मस्त. मला डाळे आवडतात ह्याचे, चणे घाटे. हां.